90% लोकांना हे माहीतच नाही की या जन्मतारखेची लोक सर्वात जास्त डेंजरस असतात. तुमची जन्मतारीख यात आहे का? चला बघूया. ही जन्मतारीख असलेली लोक दिसतात शांत, पण वेळ आली की सगळं उलट करू शकतात. तुम्ही किंवा तुमच्या जवळचे या जन्मतारखेत येतात का? बघूया. अंकशास्त्र आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून काही विशिष्ट जन्मतारखांचे किंवा अंकांची लोक घातक किंवा अत्यंत प्रभावशाली मानले जातात. आता घातक या शब्दाचा अर्थ नकारात्मकतेपेक्षा त्यांची तीव्र ऊर्जा, स्पष्ट वक्तेपणा किंवा कठोर निर्णय क्षमता असा घेतला जाऊ शकतो. जसे मुलांक 8, त्यांचा जन्म 8-17-26 या तारखेला झालेला असतो. अंकशास्त्रात 8 हा अंक शनीचा मानला जातो. शनी हा न्यायाचा आणि कर्माचा देवता आहे. आता हा घातक का मानला जातो? तर या लोकांचे आयुष्य संघर्षाने भरलेले असते. जर त्यांच्याशी कोणी अन्याय केला तर ते सहजासहजी सोडत नाहीत. त्यांचा राग शांत असतो पण अत्यंत खोल असतो. ही लोक अध्यात्मात खूप उंची गाठू शकतात, पण त्यांचा मार्ग कठीण असतो. त्यांना कर्माचा सिद्धांत लवकर समजतो. ही लोक स्वभावाने अत्यंत शिस्तप्रिय आणि जिद्दी असतात. ध्येय गाठण्यासाठी ही लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात बरं का. त्यानंतर मुलांक 9, ज्यांचा जन्म 9, 18 आणि 27 तारखेला झाला आहे. अशी लोक सुद्धा घातक असू शकतात. आता घातक म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे त्यांची ऊर्जा तीव्र असते, ते स्पष्ट व्यक्ती असतात आणि त्यांच्यात कठोर निर्णय क्षमता असते. आता 9 हा अंक मंगळाचाच आहे. मंगळ हा युद्धाचा आणि ऊर्जेचा कारक आहे. या लोकांमध्ये प्रचंड धाडस आणि शक्ती असते, ज्यांना राग लवकर येतो. जर त्यांनी एखादी गोष्ट मनात धरली तर ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या वाटेला जाणं सुद्धा धोक्याचं ठरू शकतं, कारण ते थेट प्रहार करतात. 9 हा पूर्णत्वाचा अंक आहे. हे लोक समाजासाठी स्वतःला झोकून देतात. जसे पोलीस असेल, सैन्य किंवा क्रांतिकारक यामध्ये जास्त सामील असतात. या लोकांचा स्वभाव निडर असतो, साहसी असतो आणि थोड्या प्रमाणात अहंकारी सुद्धा असू शकतात. त्यानंतर मुलांक 4. मुलांक 4 हा राहूचा मानला जातो, ज्यांचा जन्म 4, 13, 22, 31 तारखेला झाला आहे. आता राहू हा अचानक होणाऱ्या बदलांचा आणि क्रांतीचा कारक आहे. या लोकांचे विचार जगापेक्षा वेगळे असतात. ते प्रस्थापित नियम मोडण्यात माहिर असतात. आता 13 ही तारीख तर अनेक संस्कृतींमध्ये गूढ मानली जाते, म्हणजेच रहस्यमय. त्यांच्या बुद्धीचा अंदाज लावणं हे कोणालाही शक्य नसतं. त्यांच्यामध्ये गूढ विद्या असते आणि तंत्रमंत्रात या लोकांची ओढ जास्त असते. ही लोक स्वभावाने विद्रोही असतात, संशोधक वृत्तीचे असतात आणि अचानक निर्णय घेणारे असतात. त्यानंतर मुलांक 1, ज्यांचा जन्म 1, 10,